औरंगाबाद उच्च न्यायालयाकडून पदोन्नती संदर्भात एक निर्णय देण्यात आलेला आहे. तो निर्णय हा निर्णय इंग्रजीत आहे. हेच तुम्हाला मी टीटी संदर्भात पदोन्नती संदर्भात काय निर्णय दिलेला आहे हेच मी तुम्हाला मराठीत समजून सांगतो. जो आपण औरंगाबाद कोर्टचा आदेश जो पाहिला तो इंग्रजीत होता. या ठिकाणी आपण मराठीत समजून घेऊया. या प्रकरणाचा मुख्य सारांश असा आहे की पदोन्नतीसाठी म्हणजे प्रमोशनसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी किंवा सीटेट उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 29 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या या निकालातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत. एक बघा, प्रकरणाची पार्श्वभूमी. जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे काही प्राथमिक शिक्षकांनी ही याचिका दाखल केली होती. या शिक्षकांनी फेब्रुवारी 2026 मध्ये सीटेट परीक्षा दिली होती. परंतु 18 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा पदोन्नतीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा त्यांच्याकडे या परीक्षेचे अधिकृत प्रमाणपत्र किंवा निकाल नव्हता. जालना जिल्ह्यातील शिक्षकाजवळ याचिकाकर्त्याचे म्हणणे होते की त्यांनी परीक्षा प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच दिली असल्याने निकाल लागेपर्यंत पदोन्नती प्रक्रिया थांबवावी आणि निकाल लागल्यावर त्याचा विचार करावा. मात्र या ठिकाणी असं झालं बघा. न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण आणि निर्णय घेतले. न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या अंजुमन इशाते तालीम या खटल्याचा संदर्भ देऊन खालील बाबी स्पष्ट केल्या. अनिवार्यता पदोन्नतीसाठी टीटी किंवा सीटेट उत्तीर्ण असणे ही केवळ तांत्रिक बाब नसून ती एक आवश्यक पात्रता आहे. प्रक्रियेच्या दिनांकाचे महत्व. पदोन्नतीची प्रक्रिया ज्या दिवशी सुरू होते, या प्रकरणात 18 फेब्रुवारी 2026, त्या दिवशी संबंधित शिक्षकाकडे टीटी किंवा सीटेट पात्रता असणे आवश्यक आहे. पूर्वलक्षी प्रभाव नाही. एखाद्या शिक्षक पदोन्नती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर परीक्षा उत्तीर्ण झाला तर त्याला त्या विशिष्ट प्रक्रियेत मागील तारखेपासून पात्र ठरवता येणार नाही. सवलतीच्या कालावधीत अभाव. सेवेत कायम राहण्यासाठी शिक्षकांना 2 वर्षाची मुदत दिली असली तरी पदोन्नतीसाठी अशी कोणतीही सवलत किंवा ग्रेस पिरियड दिला जाणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. अंतिम निष्कर्ष असा लागला बघा. याचिका फेटाळली. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. अधिकार नाही. ज्या शिक्षकांनी पदोन्नती प्रक्रिया सुरू होताना टीटी किंवा सीटेट पूर्ण केली नव्हती त्यांना त्या प्रक्रियेत पदोन्नतीचा कोणताही कायदेशीर हक्क सांगता येणार नाही. तर पुढील मार्ग. हे शिक्षक भविष्यात होणाऱ्या पुढील पदोन्नती प्रक्रियेसाठी पात्र ठरू शकतात, परंतु सध्या सुरू असलेल्या प्रक्रियेत त्यांना सामावून घेता येणार नाही. थोडक्यात सांगायचे तर पदोन्नती हवी असेल तर प्रक्रिया सुरू होण्याच्या तारखेला तुम्ही टीटी किंवा सीटेट उत्तीर्ण असायला हवे. निकाल नंतर लागला तर त्याचा फायदा चालू प्रक्रियेत मिळणार नाही. अशा प्रकारचा या ठिकाणी औरंगाबाद उच्च न्यायालयाने या ठिकाणी निकाल घोषित केला आहे, निकाल दिला आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.